त्यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर अतिशय त्यांनी जी काही घटनाक्रम सांगितला तो अतिशय दुर्दैवी होता आणि अंगावर शहारे आणणारा होता आणि त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सर्वसामान्य कुटुंबातली, आपल्या महाराष्ट्रातले 6, पुण्यातले 2, पनवेलमधलं 1 आणि डोंबिवलीतले 3 लोक हे त्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्या 6 लोकांच्या किंबहुना इतरही लोकांच्या मुलाबाळांना, आपल्या लाडक्या भगिनींना त्या दहशतवाद्यांनी सोडलं, परंतु कर्ता पुरुष, घरातला कुटुंब प्रमुख, ज्याच्यावर सगळं अवलंबून असतं त्यालाच मारलं. आणि म्हणून ते सगळे कुटुंब जे आहेत यांची परिस्थिती सर्वसामान्य आहे. आम्ही माहिती घेतल्यानंतर कुणाचं शिक्षण सुरू आहे, कुणाची नोकरीचा विषय आहे, या ठिकाणी अनेक विषयांनी हे सगळे कुटुंबीय परिवार ग्रस्त आहेत आणि त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यामुळे आज कॅबिनेटमध्ये सगळ्यात आधी त्या मृत्युमुखी पडलेल्या आपल्या महाराष्ट्रातल्या आणि इतरही लोकांना श्रद्धांजली अर्पित करण्याचं काम केलं. आणि त्याचबरोबर आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आजची कॅबिनेट झाली आणि मी आणि अजितदादा आणि मुख्यमंत्री महोदय या आम्ही सर्वांनी मिळून मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगितलं की आपल्याला या कुटुंबियांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून 50 लाख रुपयाची आर्थिक मदत आणि त्याचबरोबर त्या परिवारातल्या मुलांचं शिक्षण, पुढचं जे शिक्षण आहे ते जे काही त्यांनी ठरवलेलं आहे, काही लोक म्हणजे जे परिवार होते त्यांनी काय पुढे करायचं, कुठलं शिक्षण घ्यायचं ते देखील त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं होतं. आणि म्हणून पुढचं शिक्षणाची जबाबदारी आणि त्याचबरोबर नोकरीची जबाबदारी देखील या ठिकाणी सरकारने घेतलेली आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी एक चांगला निर्णय आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी एक निर्णय घेतला आणि या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या पहलगाममध्ये हल्ला झाला त्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार पूर्णपणे आहे. ते आमच्या परिवारातले आहेत अशीच भावना आमची आहे. त्यामुळे एक कर्ता पुरुष, कुटुंबाचा प्रमुख हा गेल्यामुळे ते कुटुंब वाऱ्यावर, त्या कुटुंबाला सोडलं जाणार नाही. त्यांना प्रत्येक बाबतीमध्ये सरकार, शासन आम्ही मदत करू, त्यांच्या पाठीशी उभे राहू. घटना हुई है, सरकार की ओर से 50 लाख रुपए और गवर्नमेंट जॉब की घोषणा की, क्या कहेंगे? पहलगाम की घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और उसका ब्यौरा तो आपको सबको मालूम है. पाकिस्तान ने ये सब जो शरारत की है आतंकवादियों को भेजकर, उसको तो करारा जवाब हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी तो देंगे और उसकी प्रक्रिया भी शुरू हो चुकी है. लेकिन जो लोग इसमें ये आतंकवादी हमलों में जिनकी मृत्यु हुई है उनके परिवार के पीछे सरकार खड़ी रहेगी. आज पहले उन्हें श्रद्धांजलि अर्पित किया और उसके बाद में हमारी सरकार ने यहाँ पर उनको सर्वसाधारण कुटुंब के परिवार के लोग हैं, उनके पीछे पूरी ताकत से खड़े रहने का निर्णय हमारी सरकार ने लिया है. मुख्यमंत्री जी, हम दोनों उप मुख्यमंत्री, हमारे मंत्रिमंडल के सहयोगी सभी लोग ने एक मत से उनको साथ देने का, योगदान देने का, उनके पीछे खड़े रहने का निर्णय लिया है. और 50 लाख रुपए की राशि उनको मदद के रूप में देने का भी निर्णय हुआ है. और परिवार के जो सदस्य है उनको आगे का जो एजुकेशन है वो भी लेने के लिए सरकार पूरी तरह मदद करेगी. सरकार ने वो भी जिम्मेदारी ली हुई है. और जो नौकरी करने, जैसे उसके एजुकेशन वाइज जो भी उनको नौकरी देना है उसके बारे में भी निर्णय हुआ है. ये सरकार पूरी तरह से हमारे ये महाराष्ट्र के 6 परिवार के साथ में है. उनको कुछ भी जो अभी आगे
कोई भी समस्या, कोई भी अड़चन ना हो, इसकी पूरी जिम्मेदारी हमारी सरकार ने ली हुई है। इलेक्ट्रिक व्हेकल संदर्भात नवीन धोरण आलं का असं विचार तुम्ही करताय? याआधीही तुम्ही मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळाले. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलचं जे काय आपण धोरण आणलेलं आहे, आज त्याच्यामध्ये अनेक सुधारणा देखील करण्याचा कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे आणि त्यामध्ये त्याचं प्रमोशन केलं पाहिजे, त्याला इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, त्याला सबसिडी दिली पाहिजे, या बाबतीत देखील निर्णय झाला आणि काही रस्त्यांवर त्या ठिकाणी त्यांना इन्सेंटिव्ह म्हणून या इलेक्ट्रिक व्हेकल जे सुरुवातीला इलेक्ट्रिक व्हेकल घेण्यामध्ये प्राधान्य देतील त्यांना देखील यामध्ये सवलत देण्याचा, सबसिडी देण्याचा देखील निर्णय झालेला आहे. काही ठिकाणी टोलमधून देखील सवलत देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकलचं प्रमोशन झालं पाहिजे मोठ्या प्रमाणात. जसं केंद्र सरकारने याला प्राधान्य दिलेलं आहे तसं राज्य सरकार देखील राज्यातलं प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलला प्रमोट करते, प्राधान्य देते आणि आपल्या सर्व शासकीय जी वाहनं आहेत ती देखील इलेक्ट्रिक व्हेकल असली पाहिजे या बाबतीत देखील चर्चा झाली, निर्णय झाला आणि मला वाटतं या ठिकाणी आणि जे चार्जिंग स्टेशन्स आहेत ते वाढवण्याचा देखील निर्णय झाला आणि फास्ट चार्जिंग झालं पाहिजे यासाठी देखील निर्णय झाला. बॅटरीचं स्वॅपिंग झालं पाहिजे म्हणजे कुणालाही तिथे थांबायला लागू नये, अशा प्रकारचे अनेक निर्णयावर चर्चा झाली. आता मला वाटतं लोक इलेक्ट्रिक व्हेकल घेण्यास प्राधान्य देतील आणि या राज्यातलं प्रदूषण जे आहे हे कमी करण्यास मदत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो ट्विट केलाय काँग्रेसने, चेहरा नसलेला, आणि मोदी गायब असल्याची टीका करतात. काय उत्तर द्याल काँग्रेसला? खरं म्हणजे अशा या दुर्दैवी देशावर झालेल्या हत्याकांडाचं राजकारण करणं हे दुर्दैवी आहे. खरं म्हणजे राजकारण आपण कुठे करतोय याचं प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे. अशा परिस्थितीत या देशावर दुर्दैवी हल्ला झाला. पहलगाममध्ये 26 लोक निरपराध बेकसूर मारले गेले आणि दहशतवाद्यांच्या गोळ्यांमध्ये, आणि म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतायत. मोदी साहेबांनी तर विदेशातला परदेशातला दौरा रद्द करून आपल्या देशात आले, तात्काळ बैठका घेतल्या. गृहमंत्री अमित शहा साहेबांना श्रीनगरला पहलगामला पाठवलं, तिथला आढावा घेतला आणि तात्काळ 4-5 निर्णय त्यांनी घेतले. विजा रद्द करण्याचा, हायकमिशनचे 5 अधिकारी काढून टाकण्याचा, त्यात अटरी जी बॉर्डर आहे ती बंद करण्याचा, अटारी बॉर्डर, आणि त्याचबरोबर आपलं सिंधू जल करार आहे तो थांबवण्याचा निर्णय घेतला आणि या आपल्या देशातले सगळे पाकिस्तानी पुन्हा त्यांच्या देशामध्ये जाण्याचं फरमान सोडलं. आणि त्याचबरोबर जे आतंकवादी आहेत त्यांचं घर ज्या लोकांनी गोळीबार करून या लोकांना, निरपराध लोकांना मारलं, बॉम्बने उडवण्याचं काम केलं, बुलडोझरने तोडण्याचं काम केलं. अशा प्रकारची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मला वाटतं आता एक करारा जबाब हा शेवटचा पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आदरणीय देशाचे प्रधानमंत्री करतील. त्यांच्यावर टीका करणं हे दुर्दैवी आहे. आज ते दौरा सोडून इकडे आले, बैठका सुरू आहेत, पाकिस्तानवरची कारवाई जी आहे ती सुरू आहे, आतंकवाद्यांवरची कारवाई सुरू आहे आणि काही लोक तर हे सगळं असताना ज्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सगळ्यांना बोलवलं होतं, ह्या देशावरचा हल्ला आहे आणि काही लोक तर त्या बैठकीलाच आले नाही. त्यांना काय म्हणणार तुम्ही? त्यांचे कुठे फोटो ट्विट करणार? आणि म्हणून ज्यांनी मोदीजींचा फोटो ट्विट करून त्यांच्यावर आरोप केलाय, खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि अशा या प्रसंगामध्ये बिलकुल राजकारण करता कामा नये. सगळ्यांनी एक संघ होऊन या देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. देखिए, ऐसे वक्त में जो हमारे पहलगाम में हमारे निरपराध बेकसूर लोगों पे हमला हुआ है, ऐसे समय में राजनीति करना ये तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, ये उचित नहीं है. राजनीति करने के लिए बहुत आपको समय है.
बहुत मौका मिलते हैं और बहुत अपॉर्चुनिटी रहती है। ये ऐसे वक्त में जब हमारे देश पर हमला हुआ है, पाकिस्तानी दहशतवादियों ने हमला किया है, उस जैसे ही मालूम पता चला तो आदरणीय देश के प्रधानमंत्री मोदी जी ने विदेश का दौरा रद्द कर ये भारत लौट गए। तुरंत गृह मंत्री अमित शाह जी को कश्मीर में भेजा, राजनाथ सिंह जी को वहां पर तुरंत कार्रवाई के लिए जायजा लेने के लिए भेजा और उन्होंने तुरंत ये बहुत ही महत्वपूर्ण बैठक ली और कई निर्णय उन्होंने पाकिस्तान के विरुद्ध लिया है। जैसे सिंधु जल करार जो है उसे रोकने का काम किया, 5 हाई कमीशन के अधिकारी को निकाल देने का काम किया, वीजा रद्द करने का काम किया, अटारी बॉर्डर बंद करने का काम किया, पाकिस्तान छोड़ने का फरमान निकाला और अपने देश में से जो पाकिस्तानी है उनको देश छोड़ने का और पाकिस्तान जाने का उन्होंने फरमान निकाला। और अभी जो है उन्होंने सोच लिया है, उन्होंने कहा है किसी की कल्पना के बाहर जाकर पाकिस्तान को हम सबक सिखाएंगे। ये मुझे लगता है, मुझे विश्वास है, पूरे देशवासियों को विश्वास है, अभी ये मोदी जी इनको छोड़ेंगे नहीं, इसका बदला लेंगे, करारा जवाब देंगे और निश्चित रूप से इसके बाद पाकिस्तान और आतंकवादियों को हमला करने की हिम्मत ना हो, ऐसी सबक देश के प्रधानमंत्री सिखाएंगे। और मैं ये कहूंगा कि जब जो आरोप करते हैं वो कहाँ है, जो एक बैठक सर्वपक्षीय दल की बुलाई थी और ये उस बैठक में कुछ लोग आए नहीं, वो विदेश की यात्रा करते हैं, उनके ऊपर आरोप लगाने का, उनको क्या कहने का। और ये देश प्रेम है, ये देशभक्ति है और इसलिए पूरी तरह मैं इतना ही कहूंगा, मोदी जी के पीछे देश की 140 करोड़ जनता है और अभी मोदी जी इनको पाकिस्तान को छोड़ेंगे नहीं, बिल्कुल सबक सिखाएंगे, पाकिस्तान का नामो निशान मिटाएंगे। गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।